नाहीये तर त्या का मिळत नाही याचा शोध घेणारी ही सगळी माणसं आहेत। ये सब खोजी लोग हैं, ये खोज रहे हैं की हमारी कहाँ गलती हो रही है। 78 वर्षामध्ये आमचं काय चुकतंय ते शोधतायत आणि ते शोधण्याचं एक छोटंसं शस्त्र त्यांना अण्णा हजारेंच्या माध्यमातून मिळालं आणि ते शस्त्र हळूहळू प्रत्येक सत्ता बोथट 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 करत चाललेली आहे। तर ते चिंतेमध्ये आहेत सगळे की हे शस्त्र आम्हाला परजायचं होतं, अजून धारदार अजून अणकुचीदार करायचं होतं, पण हे बोथट का झालं त्याच्यावर चिंतन मनन मंथन चालू आहे आणि त्याचं आयोजन आणि नियोजन त्यांनी सर्वार्थानं खूप मनोभावे केलेलं आहे। आम्ही सगळेजण खूप तृप्त झालेलो आहोत आणि इथे वैचारिक क्रांतीची बीजं आज पेरली गेलेली आहेत आणि ही क्रांती एक दिवस या देशाची बिघडलेली अव्यवस्था बिघडलेली व्यवस्था ते दूरच करतील आणि या भ्रष्ट वातावरणातनं अख्ख्या देशाला बाहेर काढण्यात हे सगळे युवक यशस्वी ठरतील याची मला खात्री आहे। कारण भारत माता म्हणतो आम्ही, आमची माता जर ICUमध्ये असेल तर हे पुत्र आहे ना शांत राहू शकत नाही। आपल्या मातेसाठी ते कुठूनही जडीबुटी आणतील पण आपल्या मातेला ते तंदुरुस्त करतील, पण त्या मातेला तंदुरुस्त करण्यासाठी कुठलंही अराजक माजवणार नाहीत अशी ही विवेकाच्या मार्गानं चालणारी मंडळी आहे। आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहोत। विश यू ऑल द बेस्ट, विश यू सक्सेस, आय लव्ह यू।